नमस्कार. आज नांदेड येथे दिनांक 8 सप्टेंबर रोजी ओबीसी हक्क परिषदेचे आयोजन केले आहे. तर त्या परिषदेच्या बद्दल देगलूर येथील ओबीसी चळवळीचे कार्यकर्ते गंगाधरजी भांगे यांच्याकडून जाणून घेऊ. सर नमस्कार. नमस्कार. सर काय सांगणार की जे नांदेड येथे ओबीसी हक्क परिषद आयोजन करण्यात आलंय, तर त्याबद्दल तुम्ही देगलूर, बिलोली, मुखेड अशा अनेक तालुक्यामधल्या ओबीसी बांधवांना काय आवाहन करणार? सध्याची जी परिस्थिती पाहतो आपण महाराष्ट्रामध्ये, ओबीसी मध्ये एक संभ्रम तयार झालेला आहे. तेव्हा आता काय करावं काय नाही. कारण का जवळपास या नवीन जो जी-आर काढला गेलेला आहे, म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे, त्या आधारे असं जाणवू लागलं की आता ओबीसीचं संपूर्ण आरक्षण संपलेलं आहे. तरुण मुलांमध्ये तर एवढे भीतीचं वातावरण झालेलं आहे, की बाबा उद्या आमच्या शिक्षणाचं काय होतंय, नोकरीचं काय होतंय आणि राजकारणी लोकांना जे सध्या राजकारणामध्ये आहेत, त्यांचं तर अस्तित्व संपल्यागत जमा आहे. आतापर्यंत असं वाटत होतं राजकारणी लोकांना, की आम्हाला कोण हात लावते किंवा आमच्या जागेवर कोण निवडून येते. पण ह्या नवीन जी-आरमुळं सरसकट जो एक म्हणजे जे चेंजेस केले गेले नवीन जी-आरमध्ये, त्याच्यामुळं आता ते सरसकट जर सगळेच लोकं जर या ओबीसी याच्यामध्ये आले, तर आपल्या ओबीसीमध्ये जे कोणी राजकारणी लोकं असतील, मुलं वगैरे जे उच्च शिक्षणामध्ये चालले असतील, तर त्यांना म्हणजे हा त्रास संभवू शकतो आणि त्यांचं राजकारण संपुष्टात आल्यागत जमा आहे. त्याच्यामुळं ही सगळी परिस्थिती पाहता नांदेडला उद्या 8 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता लोकमान्य मंगल कार्यालय हिंगोली गेट अण्णाभाऊ साठे चौकाजवळ इथे एक सर्वपक्षीय याच्यामध्ये राजकारणाचा कुठलाच भाग नाहीये. 18 पगड जातीचे लोक, 12 बलुतेदार, भटके विमुक्त जाती आणि संपूर्ण ओबीसी समाजातील लोकांना आम्ही आवाहन करतो की बाबा त्या ठिकाणी आपल्याला जमायचंय आणि याच्यावर विचार विनिमय करून छगन भुजबळ साहेब जे काही आपल्या रणनीती सांगतील त्याप्रमाणे शांततेनं जे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे सध्या चालू आहे, त्याच्यावर आपल्याला काय करता येईल ह्याच्यावर विचार विनिमय करायचा आहे. तरुण मुलांना मी आव्हान करू इच्छितो, की बाबा त्यांनी सर्व कामं बाजूला सोडून उद्याच्या मीटिंगला म्हणजे राहणं हे अत्यंत आवश्यक असं आहे. कारण का तरुण मुलांनाच ह्याचा जास्त त्रास होणार आहे आणि राजकारणी लोकांना सुद्धा एक नम्र विनंती करू शकतो, की बाबा तुम्ही आतापर्यंत जे म्हणजे कुठल्याही ओबीसीच्या कार्यक्रमाला आला नाहीत आणि जे कोणी आले त्यांना जाणीव झालेली आहे की बाबा आता ओबीसीचं जवळपास आरक्षण संपलं का जमा आहे. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा कुठल्याही पक्षाचं वगैरे असं हे न पाहता, लेवल न पाहता, की आपण आपल्या ओबीसी साठी काहीतरी करूया, या उद्देशानं तुम्ही एकत्र यावं, असं मी कळकळीचं आव्हान सगळ्या ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा करतो. कारण का जे काही क्रांती होती ती ग्रामीण भागातूनच झालेली आहे आतापर्यंत. शहरातील लोक काय निवांत असतात, ते येतात लोक किंवा आपापल्या समस्या सुटलेल्या आहेत अशा भावनेतून ते लोक असतात. पण उद्या त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा हे धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं शांततेनं आपल्याला जे काही करता येईल, माननीय छगन भुजबळ साहेब जे काही आदेश देतील त्याप्रमाणे आपल्याला पुढचं आंदोलन करायचं आहे. त्यासाठी आपण सर्व एकत्र होणं आणि एकत्र येणं ही काळाची गरज आहे. तरुण मुला-मुलींना तर मी इतकं म्हणजे आग्रहानं सांगू इच्छितो, की बाबा सगळं तुम्ही कामं बाजूला ठेवा. उद्याच्या मीटिंगला या आणि या आंदोलनामध्ये सर्व म्हणजे तन मन धनानं तुम्ही सामील होताल अशी मी एक अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.